विश्वास हरुगले. मी गंगावेश तालमीत येऊन मला 30 ते 32 वर्ष झाली. मी लहान असताना आम्ही एक 10-15 वर्ष पहिलवानकी केली. त्याच्यानंतर मी इथं आता वस्ताद म्हणून काम करीत आहे. माझं इथून एक 12-13 किलोमीटर कोगे म्हणून गाव आहे. मी पहाटे सकाळी 4 वाजता गावातून येतोय. इथं आल्यानंतर मुलं सगळी तयार झालेली असतात आणि त्यानंतर मी त्यासनी ग्राउंडवर कधी मग पायऱ्या असतात. आठवड्याचं शेड्यूल वेगळं वेगळं असतं. मग 3 दिवस माती, 3 दिवस मॅट. सकाळी 4:30ला आमचं रनिंगला आम्ही जातो. आज ग्राउंडवर गेलो. ग्राउंडवर थोडं एक ठराविक राऊंड मारून त्याच्यानंतर PT आणि थोड्या एक्झरसाईज असतात तिथं. मग शॅडो प्रॅक्टिस असेल. आता तिथून आलं की आज रविवार तर आज मातीत येऊन इथं बैठक मारून कुस्ती करायची. कुस्ती झाल्यानंतर सपाटा मारणे, दोर चढणे, पोतं वडणे, माझं नाव हरी डापरे. मी प्रॉपर करमाळ्याचा आहे. इथं गंगावेश तालमीमध्ये येऊन मला 4-5 वर्ष झाली आणि माझं स्वप्न महाराष्ट्र केसरीचं आहे. आमच्या वस्ताद विश्वास हरगुले आमची प्रॅक्टिस घेतात. आमचं सकाळी 4 वाजता प्रॅक्टिस सुरू होते. सकाळी 2-3 तास प्रॅक्टिस असते. परत दुपारी पण मॅटवर 2-3 तास प्रॅक्टिस असते. झाल्यानंतर सकाळी पहाटे रनिंगला जायच्या आधी आवळा नाहीतर मध ही मुलं खात असतात. मोर आवळा म्हणून असतोय
तो चांदी वर्क म्हणून असते, ते चांदी वर्क लावून तो सकाळी पहाटे. त्यानंतर आता आंघोळ झाल्यानंतर पहिले बदामाची थंडाई असते. बदामाची थंडाई झाली की उकडलेली अंडी, गरा असतोय. हे झाल्यानंतर तुपातलं जेवण असतंय. मग ती शाकाहारी असो, भाजी मांसाहार असो, मग हे सगळं तुपात हे असतं. जेवण 10 वाजता जेवण करते, जेवतात ती. 10 नंतर 1 तास परत ती थोडं इकडे तिकडं बसत्यात. झोपायच्या आधी एखाद दुसरं केळ नाहीतर सफरचंद आणि दूध पिऊन ती 12 वाजता झोपते. परत दुपारी 3ला उठल्यानंतर 3:30 पासून प्रॅक्टिस चालू होते. परत 6 नंतर बदामची थंडाई, ज्यूस असतोय. हे झाल्यानंतर संध्याकाळी 8 वाजता बरोबर जेवण. 10 वाजता दूध पिऊन मुलं झोपतात. नाव निकेत दत्तात्रय वाघमोडे, रान मिरगाव, तालुका फलटण, डिस्ट्रिक्ट सातारा. पहिलवानांचा मुख्य खुराक म्हणजे थंडाई असतो आणि ते थंडाई पिली की आपण जो प्रॅक्टिस करतो, जे घामी जातो, ते सगळे रिकव्हरी करत असते. आणि थंडाईमध्ये वेलची, बदाम, खसखस, बडीशेप हे सर्व मिक्स करून ते बारीक करतात आणि गाळाची प्यायची. परत अंडी शिजत करून अंडी प्यायची वगैरे. आणि नाश्ता करायचा, रवा, शेवई, दलिया, ओट्स असे आम्ही नाश्ता करतो. मग नाश्ता झाला की मग स्वयंपाकाची तयारी, कणिक मळायची, कोण भात टाकतं, कोण भांडी घासून आणतं. मग परत दूधवाले काका येतात, मग दूध घ्यायचं. असं दूध घेऊन झालं की मग आम्ही तापून जेवण करून मग पितो. मग आम्ही जेवणही झालं की मग ज्यूस मारायचा, ज्यूस पिऊन मग आराम. संध्याकाळी परत 4 वाजता उठून व्यायामी संध्याकाळी. माझं नाव शिवाजी पवार. मी करमाळा तालुक्यातून आलो आहे. मला इथं येऊन 10-12 वर्ष झाली. माझी इच्छा आहे हिंदकेसरी होण्याची. खाणंपिणं म्हणजे आम्हीच करतो. आम्हाला महिन्याला 12-15 हजार रुपये तरी लागतातच. म्हणजे आमचं खाण्याचा खर्च म्हणजे स्वतःच कोण गव्हर्नमेंट मी काय आपल्याला पैसे देत नाही, काय नाही, आमच्याकडं काय लक्ष देत नाही असं.